नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाने एक रिक्षा व एक मोटरसायकल यांना एका पाठोपाठ जोराची धडक दिली। यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले। संबंधित जखमींना तत्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। स्विफ्ट कार चालकाचा थरार पाहून अन्य वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। संबंधित स्विफ्ट कार चालक मद्यधुंद स्थितीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले। सदर अपघात गुरुवारी दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास घडला आहे। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन गाणगापूरकडे जात असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला। हा अपघात अक्कलकोट मैंदर्गी रस्त्यावरील मिरजगी या गावाजवळ झाला आहे। या अपघातात 4 जण जागीच ठार झाले, तर खेड तालुक्यातील चिंबळी येथील 2 वर्षीय चिमुरडीला रुग्णालयात नेत असताना तिचाही मृत्यू झाला। त्यामुळे या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी झाले असून जखमींमधील खेड तालुक्यातील भाविकांचा समावेश आहे। स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH14 D1001 या वाहनातून 14 स्वामी भक्त प्रवास करत होते। अक्कलकोट मैंदर्गी रस्त्यावर आयशर टेम्पो क्रमांक GJ15 KV 1466 यांनी स्कॉर्पिओला जोराची धडक दिली। या अपघातातील मयत झालेले 4 जण नांदेड जिल्ह्यातील असून उपचारासाठी घेऊन जाताना ऋतुजा मोहन सिरलेवाड वय वर्ष 2 राहणार चिंबळी तालुका खेड जिल्हा पुणे हिचा मृत्यू झाला। या अपघातात जयश्री पिंटू गुप्ता वय वर्ष 25 राहणार चिंबळी, कार्तिकी श्रेयस गुप्ता वय वर्ष 2 राहणार चिंबळी तालुका खेड यांच्यासह योगेश्वर गंगाधर कुर्णापल्ले वय वर्ष 20 राहणार चिंबळी फाटा, तेजेस गंगाधन मानोरे वय वर्ष 30 राहणार चिंबळी, पिंटू बाबूलाल गुप्ता वय वर्ष 28 राहणार चिंबळे, नामदेव बालाजी वाडेकर वय वर्ष 29 राहणार चिंबळे, छाया मोहन शिरलेवाड वय वर्ष 35 राहणार चिंबळी तालुका खेड यांना उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे। मागील 2 दिवसांत पंढरपूर आणि जेजुरी भागात खेड तालुक्यातून गेलेल्या भाविकांच्या वाहनांचे भीषण अपघात झाल्याच्या व त्यामध्ये मृत्यू आणि जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या। आता गाणगापूरकडे जात असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला आहे। प्लॉटिंगच्या समोर उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यानं खेड तालुक्यातील तिघांनी केलेल्या गोळीबार आणि दगडफेकीत सुरक्षा रक्षकाची पत्नी जखमी झाली होती। थेवूर येथील या घटनेमधील जखमी महिलेचा उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी खेड तालुक्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। शीतल अक्षय चव्हाण वय वर्ष 29 राहणार चव्हाण वस्ती थेऊर असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे। शीतल चव्हाण यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले। त्यावेळी नातेवाईक संतप्त झाले होते। मोठा पोलीस बंदोबस्त ससून रुग्णालयात ठेवण्यात आला होता। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सतीश बारिकराव लोखंडे वय वर्ष 31, अजय दशरथ मुंडे वय वर्ष 26, भानुदास दत्तात्रय शेलार वय वर्ष 32 सर्वजण राहणार चिंबळी फाटा तालुका खेड जिल्हा पुणे यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे। आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। या अटक आरोपींवर खून केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर परिसरात जय मल्हार हॉटेलजवळ मोकळ्या जागेचे प्लॉटिंग करण्यात येत असून तेथे अक्षय हा सुरक्षा रक्षक आहे। तो पत्नीसह तेथेच राहतो। शुक्रवारी रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या आरोपींनी मोकळ्या जागेत लघुशंका करत होते। त्यावेळी अक्षय चव्हाण यांनी त्यांना हटकले। त्यातून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यावेळी अक्षय मुंडे यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला, दगडफेकही केली। दगड लागल्याने शीतल चव्हाण या जखमी झाल्या। त्यानंतर आरोपी फॉर्च्युनर गाडीतून पळून गेले। ही गोष्ट पोलिसांना समजल्यावर त्यांनी थेऊर केसनंद रोडवर नाकाबंदी करून तिघांना अटक केली। अंधाराचा फायदा घेऊन यातील 3 जण पळून गेले। पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे व फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे। 9 वर्षाच्या सुरुवातीलाच शहर पोलीस दलात दुर्दैवी घटना घडली आहे। नाकाबंदी तपासणीसाठी जात असताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सुरेश गिरणार यांचा कार अपघातात मृत्यू झाला। ही घटना बुधवारी दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी पहाटे महाळुंगे येथे घडली होती। गिरणार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 3 वर्षांची मुलगी आहे। शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आला। धुळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। महाळुंगे पोलिसांनी सांगितले की पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार हे बंदोबस्त तपासणीसाठी खासगी वाहनाने जात असताना अपघात झाला। कंटेनरने अचानक लेन बदलल्यामुळे कारची धडक बसली व अपघातात PSI गिरणार यांचा मृत्यू झाला, तर या प्रकरणाचा तपास सुरू आहे।
राजगुरुनगर येथे सख्या बहिणींची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। तसेच यापैकी एका चिमुरडीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केले होते। या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी 24 तासांत अटक केली होती। त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे। न्यायालयीन कोठडीत आरोपीची रवानगी करण्याचे आदेश खेड सत्र न्यायालयाने दिले आहेत। आरोपीच्या लैंगिक सक्षमतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचे डीएनए नमुने प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली। तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असल्याचे देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितले। या प्रकरणात आरोपी असलेल्या 54 वर्षीय वेटरला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश खेड सत्र न्यायालयाने दिले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये असे 10 लाख रुपये पीडित कुटुंबाला दिले जाणार आहेत। 10 लाखांचा निधी खेड तहसीलदार यांच्याकडे पाठवल्यानंतर शासकीय पूर्तता करून हा 10 लाखांचा निधीचा धनादेश लवकरच पीडित कुटुंबाला दिला जाणार आहे। खेड तालुक्यातील पाईट पापळवाडी येथे बलदंड बिबट्याचं दर्शन झालं। यामुळे या भागातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। या भागात पिंजरा लावावा अशी स्थानिकांची मागणी असल्याचं आकाश डांगले, अक्षय डांगले आणि स्थानिक नागरिकांनी कळवलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि कार्यालयीन कामकाजास प्रारंभ केलाय। यावेळी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना मंत्रालयात भेटून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात। तसंच खेड तालुक्यातील महामार्गांची कामे तातडीने मार्गी लावावीत अशी विनंती करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे, संजय शिरसाट, भरत गोगावले आदी मंत्री उपस्थित होते। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड येथे चाकण तालुका खेड येथे शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी पुणे जिल्ह्यातील पहिलाच पूर्णाकृती पुतळा चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आला। या अनावरण सोहळ्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि देशाचे नेते शरद पवार तसंच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, रामभाऊ कांडगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं चाकण मार्केटमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चक्रेश्वर महाराज भोजनालय सुरू करण्यात आलंय। बाजार समितीच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा उपक्रम सुरू करण्यात आलाय। या भोजनालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि अन्य सर्व मान्यवर मंत्री तसंच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी दिली आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी साताराचे जिल्हाधिकारी डॉक्टर जितेंद्र दुडी यांची नियुक्ती करण्यात आली। पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी तात्काळ पदभार स्वीकारावा असे निर्देश त्यांना देण्यात आले। राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं या संदर्भातील आदेश काढला। दरम्यान विद्यमान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बढती देण्यात आली असून राज्याचे सेटलमेंट कमिशनर आणि भूमी अभिलेख संचालक म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे। दरम्यान 2004 ते 2008 या काळात खेडचे प्रांत असलेले गजानन पाटील यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। निघोजे तालुका खेड येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला CSR निधीतून 3 मजली वर्ग खोल्या आणि सांस्कृतिक हॉल बांधून देण्यात आलेत। याचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आलं। आणि ही दातृत्वाची जी ताकद आहे ही गावावर अशीच राहू। पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कंपनीचा आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। कुरुळ येथील मुरे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सखी सावित्री समितीच्या बैठकीनिमित्त मुलांसह पालक आणि समिती संचालक यांना चाकण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी मार्गदर्शन केले। बाहेर बघत असतो की कशा प्रकारे टवाळ करणारे टवाळखोर पोरं ही खेड तालुक्यातील कुरकुंडी ते चांदूस रस्त्यानं 4 गोवंश कत्तलीसाठी नेल्या जात असल्याच्या संशयातून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून एक पिकअप जीप पकडली। 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कारवाई करण्याची विनंतीही केली। त्यानंतर पोलिसांनी पिकअप चालकासह तिघांना ताब्यात घेतलाय।
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.